कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे मित्र रतनलाल सोनग्राजी, ज्यांनी आत्ता सुरेख भाषण केलं. कृतीत किती येईल माझ्या मनामध्ये शंका आहे. ते माझे मित्र कुमार सप्तर्षीजी, ज्यांच्या आग्रहामुळे मी इथं आलो आहे, ते माझे मित्र भगवानराव वैराटजी, सौभाग्यवती वैराटजी, श्रीमती चाकणकरजी, श्रीमती शिलवंतजी, श्रीमती गुरमीत कौरजी, डॉक्टर मिलिंद गायकवाडजी, डॉक्टर विनायक काळेजी, किशोर ठक्करजी, व्यासपीठावरील सर्व उपस्थित सहकारी बंधू आणि भगिनींनो, खरा आजचा हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एक परिसंवादासारखंच वातावरण इथं निर्माण झालं आणि परिसंवादालाही नाव त्यांनी दिलं आहे की अण्णाभाऊ साठेंच्या विचारावरचा समाजवाद येईल का, असंच आहे ना. अण्णाभाऊ साठे, मी त्या विषयाला हात घालण्यापेक्षा अगोदर सुरुवातीला मी बोलून घेतो की भगवानराव, तुम्ही हे जो सगळा हा मेळावा आज आयोजित केलात आणि त्याबरोबर आमच्या 3 ह्या सहकार्याने कृतज्ञता व्यक्त करण्याकरता म्हणून सत्कार केलात, याबद्दल पहिल्यांदा तुमचा आभार मानतो. एक पोलीस ऑफिसर आहे, एक डॉक्टर आहे आणि एक डेव्हलपर आहे. विशेषतः गायकवाडांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की आपला खाकी ड्रेस असल्यानंतर तो बऱ्याच वेळेस मस्तीत असतो. मी होतो पोलीसमध्ये म्हणून मला हा बोलण्याचा अधिकार आहे. सुधीर गाडगीळ, तुमचं नाव घ्यायचं राहिलं. पण गायकवाड आपल्या ड्रेसची प्रामाणिक राहिले, पण त्यांच्या मनामध्ये जे एक समाजाविषयीची जाण आहे, त्या जाणीवेतून त्यांनी जी मदत केली त्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली. मीही त्यांना मनापासून धन्यवाद देतो. ही काही साधी गोष्ट नसते की वरचा अधिकारी विचारत असतो तू का जेवण दिलंस तिथं म्हणून, आणि ते डेअरिंग करून ते काम करणं यालाही महत्त्व आहे. आणि म्हणून जी लॉयल्टी आहे तुमची समाजाच्या विषयी, त्याच्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर काळे सोलापूर मेडिकल कॉलेजमधून आलेले आहेत, ते इथं आलेत, ससूनमध्ये आलेत. आणि वैराटाने हे स्पष्टपणानं त्यांनी सांगितलं की मी ज्यांचं नेतृत्व करतो ते सगळी गरीब माणसं आहेत, झोपडपट्टीमधली आहेत. त्यांना जी बिलं भरावी लागतात, तर त्यांना काही मदत मिळावी म्हणून त्याच्याकरता ॲडव्हान्समध्ये त्यांनी त्यांचाही सत्कार करून टाकला. आणि खरं आहे, ते प्रामाणिकपणानं वैराट यांनी सांगितलं की अशी फार माणसं कमी असतात सत्य बोलणारी, की मी ज्यांच्याकरता करतो गरीब माणसाकरता, त्याच्याकरता भीक म्हणणार नाही, पण त्यांच्याकरता माधुकरी मागण्याचं काम. म्हणजे त्या डॉक्टर सप्तर्षींना जरा बरं वाटेल माधुकरी म्हटलं तर, म्हणून मी म्हणतो. तर तेही त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं. भगवानराव
आणि माझी ओळख खूप वर्षापासूनची आहे. मला चळवळीतली माणसं आवडतात, ती मग कुठल्याही पक्षाची असो. कुमार सप्तर्षी तेव्हा माझ्या पक्षात नव्हते, पण ते मला आवडायचे. आमच्या विरोधात रोज सोलापूरलाच मी असायचा. त्या मेडिकल कॉलेजसाठी काय त्यावेळेस किती 2-1 लाख होते. किती होती कॉम्पिटिशन फी? 2 लाखच होती. आणि आज नाही 50,000 नाही आहे, जास्त आहे. पण आता कोणी करू शकणार नाही आहे. पण त्यावेळेस जी कमिटमेंट म्हणतात, त्या समाजवादी समाजरचनेतून बॅरिस्टर नाथ पै असो, चंद्रशेखर असो, जयप्रकाश नारायणजी असो, त्यांच्या कमिटमेंटमधून त्यांचा विचार जो तयार झालेला होता, त्याच्याकरता ते पुण्यातून ते निघाले आणि सोलापुरात आले. पण पुढे ते सरकारनेच मेडिकल कॉलेज घेतलं आणि कुठल्याही प्रकारचं कॅपिटेशन फी घेतली नाही. तर त्यावेळेस समाजवादी विचारसरणी खूप जोरदार. मी त्यांची जेलची डायरी वाचलेली आहे, चंद्रशेखरांची जेलची डायरी वाचलेली आहे आणि बाकीच्याही लोकांची वाचलेली आहे. पण मी काही समाजवादी होऊ शकलो नाही. पण मी काँग्रेसवाला होतो आणि काँग्रेसमधली समाजवादी समाजरचनेचा मी फॉलोअर होतो, ज्याचा मी महाराष्ट्राचा काही काळ सरचिटणीस होतो, काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शनचा. कमिटमेंट असल्याशिवाय माणसं पुढे जाऊ शकत नाहीत. त्याला नाव मग कुठलंही द्या. अण्णाभाऊ साठेंचं संपूर्ण लेखन, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, त्यांनी लिहिलेले लेख, त्यांनी लिहिलेलं वग, हे सगळं समाजवादी समाजरचनेचाच भाग होता. ते कम्युनिस्ट पक्षाचे मेंबर होते. बलराज साहनी, ते कवी शैलेंद्र, हे सगळे त्या काळी होते. आणि डांगे त्यांचे प्रमुख होते. डांगे आणि BT रणदिवे त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष फुटलेला नव्हता, एकत्रित होते. चायना आणि रशिया असं वेगळं झालेलं नव्हता. पण अण्णाभाऊ त्या समाजवादी विचारसरणीतून एकत्रितपणानं गरिबांचं कल्याण करण्याकरता म्हणून प्रयत्न करत होते. आणि शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ ही सगळी माणसं गरिबीतून आलेली आहेत. अमर शेख तर आमच्या बार्शीमधले, सोलापूर जिल्ह्यामधले. वाटेगाव, सांगली जवळजवळचीच. त्यांची परवा आम्ही जन्मशताब्दी साजरी केली. मी तिथं गेलो होतो. काँग्रेसने साजरी केली, पण दुसऱ्याही लोकांनी केली तिथं येऊन. पण आम्ही पुढाकार घेतलेला होता. पण ठीक आहे, वर्तमानपत्रवाले मोठे हुशार असतात की कुणाचं करावं प्रसिद्धी, कुणाचं करू नये हे माहिती असतं त्यांना. प्रसिद्धीचा भाग सोडून द्या, पण मनातून ज्यांची जन्मशताब्दी करावीशी वाटली त्यामध्ये बरेचसे सहकारी होते. काही राजकीय असतील, राजकारणाकरता करत असतील. आजकाल काही पक्षांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय तर कार्यक्रमच होऊ शकत नाही. कारण तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मतांचा गठ्ठा. पण ज्यांच्या मुखातून कधीही बाबासाहेबांचं नाव आलं नाही, ती माणसं आता फोटो लावतात चोकडे, त्यांचा विचार सांगण्याचा प्रयत्न करतात. पण माझ्यासारख्याला बरं वाटतं.
की ह्या निमित्तानं का होईना त्यांच्या मुखामध्ये बाबासाहेब येतोय याचा माझ्यासारख्याला अभिमान. अण्णाभाऊंनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये ज्या स्त्रियांच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे ह्या सगळ्या त्या समाजामधल्या स्त्रिया आहेत. एकात दुसरी जर सोडली तर गरीब, कष्टकरी, खाणीमध्ये काम करणारी, ती चंदन, त्या एक एक कादंबऱ्या त्यांच्या मोठ्या मजेशीर आहेत. मी विचार करत होतो की इथं ते वाचत असताना कधी कधी काकोडकर वाचतोय की काय असं मला वाटायचं, पण मध्येच बाबूराव अर्नाळकर आहे की असंही वाटायचं मला. पण अण्णाभाऊंची प्रतिभा केवढी मोठी होती. त्या स्त्रियांच्या जीवनावर त्यांनी जे लिहिलंय, कारण गरिबांची भगिनी म्हटलं की तिच्या सौंदर्याकडे बघण्याची जी दृष्टी असते किती कलुषित असते, त्याचं सगळं वर्णन अण्णाभाऊंनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यावेळेस ती जी आग निर्माण होते अंतःकरणामध्ये, त्याची कल्पना आज येणार नाही. पण अण्णाभाऊने जे हे निर्माण केलं, प्रतिभा त्यांना कुठून मिळाली कुणास ठाऊक. एक दिवस शाळेत गेलेला हा लेखक महाराष्ट्र सारस्वताच्या दरबारामध्ये जाऊन मोठ्या आनंदाने, ठीक आहे सुरुवातीच्या काळामध्ये झालं नाही, पण डॉक्टर मला अजूनही वाटतं अण्णाभाऊला आणखीन एक 5-25 वर्षांनी जे महत्त्व येणार आहे, सगळे लोक अण्णाभाऊंचं हे सगळं वाङ्मय आपल्या छातीशी घेऊन निघतील याविषयी माझ्या मनामध्ये. कारण त्याच्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद काय साधीसुधी नाही आहे. साली अण्णाभाऊ ज्यावेळेस इथून परत मुंबईवरून येऊन परत ते वाटेगावला गेले आणि हा सगळा त्यांचा इतिहास त्यांच्या मनामध्ये होता आणि परत ते मुंबईला आले. तो वेळ कमी आहे म्हणून ते सगळं काय सांगता येणार नाही. पण मुंबईला आल्यानंतर त्यांच्या मनाने हे ठरवलेलं होतं की मी माझ्या झोपडीमधून ह्या देशाला संदेश देईन. आणि नेमकं ते शैलेंद्र शेवटपर्यंत त्यांच्याकडे जायचे, त्यांच्या मृत्यूपर्यंत. बरोबर आहे ना सोनग्राजी, की शैलेंद्र हा फार मोठा माणूस होता. मी भेटलोय त्यांना. आणि ते शेवटी काँग्रेसकरता गीत लिहायचे. पण ही माणसं त्या विचाराने पेटलेली होती. काय ह्या तिघांची जोडी होती काय, त्यावेळेस काय टेप रेकॉर्डर वगैरे नव्हतं. गव्हाणकर, अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे हे काय त्यावेळेस समाजाला खिळवून ठेवत असतील. आणि कॉम्रेड डांगे एका ठिकाणी म्हणतात की हे सगळे आमचे सहकारी आहेत, ते त्यांच्या ह्या कलेने आमचा समाज खिळवून ठेवण्याचं काम करतं, ते आम्ही आमच्या भाषणाने करू शकत नाही म्हणून. कॉम्रेड डांगेसारखा मनुष्य तिथं म्हणतो. अण्णाभाऊ साठे आणि कम्युनिस्ट विचारसरणी ही त्यांच्या डोक्यामध्ये बसलेली होती. का त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा 15 ऑगस्टच्या दुसऱ्या दिवशीच तो विचार केलेला होता.
काँग्रेस सरकारने त्यांना काय पकडलं नाही त्या दिवशी सुद्धा. मोठ्या सन्मानाने ते आंदोलन पाहिलं आणि त्यांच्याकरता काय करता येईल याचा विचार त्यावेळेस केला असेल. मी काय त्यावेळेस लहान होतो, मी 6-1 वर्षाचा होतो, तुम्ही लहान होता. पण त्यावेळेस संपूर्ण देशामध्येच कम्युनिस्टांची चळवळ मोठी होती आणि समाजवाद येईल अशा प्रकारची भूमिका होती. कारण समाजवाद येणार म्हटलं की गरिबी नष्ट होणार आणि झोपडपट्टीमधल्या लोकांना हवेलीमध्ये राहायला मिळणार. अण्णाभाऊंचं सगळं साहित्य हवेली आणि झोपडपट्टी याच्यावरच अवलंबून होतं. आणि अण्णाभाऊंना हेच वाटायचं की ह्या माझ्या गरीब माणसाला, झोपडपट्टीतल्या माणसाला ते दिवस कधी येतील. त्यांनी प्रयत्न केला. कम्युनिस्ट चळवळ खूप मोठ्या प्रमाणात निघाली होती भारतामध्ये, पण तो विचार काँग्रेसने घेतला, समाजवादी समाजरचनेचा घेतला आणि आमच्या काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंचवार्षिक योजना आणल्या. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ती हेवी इंडस्ट्रीज. त्या हेवी इंडस्ट्रीज इथं आणल्या आणि ते सरकारने चालवण्याचं काम केलं. याच्यापेक्षा आणखी काय समाजवादाची सुरुवात असावी. पण आज ह्या सगळ्या इंडस्ट्रीज आम्ही विकायला लागलेलो आहोत. असो, त्या खोलात जात नाही. आज आमच्या अण्णाभाऊंची पुण्यतिथी आहे. अण्णाभाऊंनी जी आम्हाला शिकवण दिली त्याच्याविषयी आपण काय मनामध्ये आमच्या घेणार आहोत की नाही. आमच्या शिलवंत ताईंनी फार सुरेख भाषण केलं. की हे जाती जातीचे सगळे देखावे आपण कधी नष्ट करणार आहोत. आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. हा जो संदेश त्यांनी दिलाय तो फार कौतुकास्पद आहे आणि आपण सगळ्यांनी आचरणात आणला पाहिजे. खरं म्हणजे आमच्या हे दोन्ही भगिनी, तुम्ही कुठल्या पक्षात आहेत माहिती नाही, पण ज्या तऱ्हेनं तुम्ही बोललात दोघी अतिशय कौतुकास्पद आहे. आणि हे पुण्यात होतं हे चांगलं आहे. पुणे हे क्रांतिकारकाचं गाव आहे आणि त्यात सावित्रीबाईंच्या गावच्या आहेत आणि इथं अनेक सावित्री निघतील. ह्या दोघींच्यावरून आता पुढचा काळ, भविष्यकाळ फार चांगला दिसतो आपल्याला. केवढं सुरेख भाषण करत होते त्या. दोघींची भाषणं ऐकत राहावं असं वाटत होतं. की विचाराची साथ असल्याशिवाय ती हृदयाला छेद करू शकत नाही. त्या दोघींच्याही भाषणामध्ये तसं होतं. आणि आज डॉक्टर सप्तर्षी, तुम्ही म्हणालात की सुशील कुमार माझ्यापेक्षा लहान आहे. अरे मी लहानच राहू इच्छितो नेहमी. मोठं होऊन काय नाही, मी मुख्यमंत्री झालो, राज्यपाल झालो, खूप मोठा झालो, पण जमीन जर सुटली तर लोक शेण मारायला लागतात. आणि म्हणून आपण लहानच असलेलं बरं असतं. मग छानपैकी आलो, काय खादीचे कपडे वगैरे काय नाहीत, मला जसं वाटतं तसं मी आपलं आलो. आयुष्यभर घातली आपले ते सिल्कचे कपडे काँग्रेसचे.
मी गंभीरतापूर्वक प्रतिज्ञावाला आहे, त्यामुळं ते शक्य नाही. तुम्ही तेच आहात, आयुष्यभर तेच केलं, देवाशपथ नाही घेतली आणि गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा आम्ही करत राहिलो. राजकारणात तर आम्ही बिलकुल आणली नाही ती. तसं अण्णा भाऊंना आज अभिवादन करत असताना मी जास्त लांबवणार नाही. सोनग्रांचंही भाषण आज ऐकायचं आहे, पण मला आज तुमचं भाषण मला ऐकायचं होतं की ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये आमचे डॉक्टर सप्तर्षी काय बोलतात. ते फार परखड बोलतात, मला माहिती आहे, पण आज काय बोलतात हे मला ऐकायचं होतं. ते ऐकायला मिळालं आणि त्याने हळूच मला सांगितलं 1 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबरपर्यंत माझा गांधी स्मारकामध्ये कार्यक्रम असतो, 1 दिवस तुम्ही द्याल का म्हणून. अहो का देणार नाही, मी देणारच तुमच्याकरता. एकदा येऊन गेलोय मी, पण तुम्ही विसरलात. मी परत येईल. पण असं आहे, ही फार थोडी माणसं राहिलेली आहेत. ही असं आहे, मी नेहमी म्हणत असतो, ही समाजवादी विचारांची जी माणसं आहेत ना, त्यांनी फक्त रचनात्मक अशा प्रकारचा कार्यक्रम करावं, सत्तेकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यापैकी कुमार सप्तर्षी एक आहेत. ती काम करत असतात. गप्प प्रधान घ्या, नाग गोरे घ्या, एस.एन. जोशी घ्या, सत्ता हातात आलेली असताना तरी आमच्या त्या बंडातल्या, आम्ही बंड केलं होतं त्यावेळेस पवारांच्या बरोबर, पवारांना मुख्यमंत्री केलं. पण एस.एन. जोशी होऊ शकले असते तिथं, तेवढी ताकद होती, कारण त्याने पवारांना केलं आणि मी त्यांचा पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मी त्यावेळेस लेबर मिनिस्टर होतो. तर ही सगळी समाजवादी मंडळी जी आहे, एक विचाराने अशी जातात की त्याच्या पुढे ते जात नाही आहेत. त्यांनी शक्यता मोठी असती तरी बंड केलं नसतं. त्यांनी एखादाच चंद्रशेखर जसा सारखा माणूस येतो आणि बंड करतो, ती गोष्ट एखादाच असतो, दुसऱ्याच्या हातून होणार नाही. असो, पण वैराटजी, तुम्ही हे जे काम करतात ते अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे. तुम्ही ह्या गरिबांच्या झोपडपट्टीच्या करता जी सुरक्षा करता आहात, त्यांची सुरक्षा संघ करता आहात, तेच करत चला. आणखी जिथे जिथे काय आमची तुम्हाला साथ लागेल तिथं तुम्हाला करत चालू. हे मोठं कष्टाचं काम आहे, हे मोठं कष्टाचं काम आहे. ते काम करत असताना स्वकीय देखील तुमच्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करत असतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. हे करत असताना देखील, म्हणून तुम्हा सगळ्यांना मी सांगतो की तुम्हीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपला नेता कशा तऱ्हेनं काम करतो आणि आपल्याला काय मिळवून देतो, हे तुम्ही कृतीमध्ये आणण्याचं काम केलं पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आणि वैराटजी, तुम्ही मला काही पत्र वगैरे काय लिहिलं नाही या म्हणून फोन केला होता. तुमच्या कमिटमेंटसाठी मी इथं आलो आहे, दुसरं काय नाही. धन्यवाद.